वेलकम बॅक. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि महाराष्ट्र रेडी झालेलं आहे, ते म्हणजे गणपती बाप्पांचं स्वागत करण्यासाठी. आणि लवकरच येत आहेत गणपती आणि आम्ही सुरू केलेली आहे गणपतीची तयारी. तर सर्वात पहिले आम्ही आता करणार आहोत डेकोरेशन. तर आम्ही मार्केटमधून हे रेडीमेड कटआउट घेऊन आलेलो आहोत. घेताना आम्ही असं डोक्यात काही थीम ठेवलेली नाही आहे, असं जस्ट घेऊन आलो आहे की आपण घरी गेल्यानंतर डिसाईड करू की काय आपण याच्यापासून करू शकतो. आणि आत्ता आम्ही सुरुवात केली ते सर्वात पहिले त्याला कलरिंग करायला, म्हणजे थोडक्यात पॉलिशिंग करतो आहोत, ब्राऊन कलर करतो आहोत आणि मग डिसाईड करूया की याची काय थीम करू शकतो, काय डेकोरेशन करू शकतो. तर सर्वात पहिले कलरिंगचं काम फिनिश करतो. तर इथं आत्ता आम्ही थोडंसं डेकोरेशन याला केलेलं आहे. ते म्हणजे इथं आम्ही हा खणाचा कपडा लावलेला आहोत आणि अजून इथं पुढे थोडंसं डेकोरेशन वाढणार आहे. ते काय असणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर चला पुढचं डेकोरेशन करायला घेऊया. तर हे आम्ही असे मातीचे गणपती आणलेत, अष्टविनायकाचे 8 गणपती. आणि हे आम्ही आणले आहेत, स्टोअरचं नाव काय होतं, काजवा स्टोअर, जे रावेतमध्ये आहे त्यांच्याकडनं. खूपच छान आहेत हे आणि याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची साईज अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तर आम्ही ह्यावेळेस थीम करतो आहोत अष्टविनायक गणपतीची. तर इथं डेकोरेशनला सुरुवात झाली आमची आणि निलेश स्टँड ॲडजस्ट करता आहेत. स्टँड लावायला सुरुवात होते. तर स्टेप बाय स्टेप्स चालू करूया आपलं काम डेकोरेशनचं. तर हे स्टँड आम्ही लास्ट इयर ऑनलाईन मागवले होते, ॲमेझॉनवरनं मागवले होते ना पण हे. तर हे आम्ही लास्ट टाईम ॲमेझॉनवरनं मागवले होते. तर खूप यूजफुल आहेत हे स्टँड, मस्त डेकोरेशनसाठी छान. आणि त्यातल्या त्यात त्यांची क्वालिटी खूप छान आहे. जवळून जर तुम्ही बघाल तर त्याचे जे स्क्रू वगैरे जे काही आहेत ते खूपच स्ट्रॉंग आहेत. आणि हा प्लास्टिक नाही आहे, तर हा पण लोखंड आहे, लोखंडाचा रॉड आहे. तर क्वालिटी खूप चांगली आहे. तर हे बघा, इथं आम्ही स्टँड लावून घेतलेलं आहे, जे की आम्ही ऑनलाईन मागवले. आता टेलरचे एक्सपर्टीज यूज होतं इथं.
तर हे बघा, इथं आमचं अर्ध डेकोरेशन झालेलं आहे. लाइटिंग लावा बरं. आणि तुम्हाला लाइटिंग लावून दाखवते कशी वाटते, कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघा, तर हे आमचं अर्ध डेकोरेशन झालेलं आहे. अजून थोडंसं काही ॲड करायचं आहे याच्यामध्ये. वाव, पूर्ण लाईट्स बंद केलेत घरातले आणि आत्ता बघा की किती सुंदर दिसतंय. ओ हो 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 हो, जबरदस्त. ऑन करा. लाईट ऑनच ठेवले. किती छान. तसं नाही, कापून लावतानाच घ्यायला पाहिजे. तर आमची गणपतीची थीम आहे अष्टविनायक गणपती. सर्वात पहिले आम्ही फक्त हा स्ट्रक्चर आणला होता, जो की प्लेन आणि क्लाउड कलर मध्ये होता. मग त्यानंतर आम्ही याला कलरिंग केलंय, ब्राऊन कलर. त्यानंतर मी इथं खणाचा कपडा लावून एक पाठीमागून सपोर्ट दिला आणि त्याच्यावरती मग आम्ही हे गणपती लावले आहेत आणि हे शुभ लाभ पण आम्हीच लावलेत. तर कसं वाटतंय हे जे आम्ही घरगुती डेकोरेशन बनवतो आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा, इथं ऑलमोस्ट डेकोरेशन आमचं होत आलेलं आहे. तर घरगुती असं या पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलं आणि थोडं असं अष्टविनायक दर्शना टाईप आम्ही देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे बघा, ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन होत आलेलं आहे आणि आता फक्त आतुरता आहे ती गणपती आगमनाची. आणि इथं विवेनही खूप हेल्प करतोय आम्हाला. तर हे बघा, आता आहे ते फक्त गणपती बाप्पा येतील त्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती आणि बाजूला सर्व जे काही कळस, प्रसाद